अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटी गारगोटी संचलित मनोबल प्रकल्प लिंक वर्कर कोल्हापूर यांच्यामार्फत शिरोली पुलाची तालुका हातकणंगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेण्यात आलेल्या स्मृतिगंध या कार्यक्रमात टीबी व HIV या विषयावर रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत शिरोली, टोप, नागाव, कासारवाडी, हालोंडी गावातील आशा सेविकांनी सहभाग घेऊन सुबक अशा रांगोळीचे रेखाटन केले। यावेळी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जेसिका अँड्र्यूस यांनी आपल्या केंद्रातील व उपकेंद्रातील आशा सेविकांच्या कामाचा आढावा सांगितला। मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटी गारगोटी संचलित मनोबल प्रकल्प लिंक वर्कर कोल्हापूर ही जिल्ह्यातील टीबी HIV आजारावर काम करणारी संस्था असून यांच्यामार्फत जागतिक HIV दिनानिमित्त जिल्ह्यातील हायवे, मुख्य शहर व शहरालगत असणाऱ्या 10 गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविकांसाठी 1 डिसेंबर ते 10 जानेवारी दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत अनेक आशा सेविकांनी सहभाग घेऊन आपापल्या आरोग्य केंद्रातील हॉलमध्ये टीबी व HIV या विषयावर आजारासंबंधित सुबक अशा रांगोळीचे रेखाटन करून आपला सहभाग नोंदवला। आशा सेविका घरोघरी जाऊन HIV आणि टीबी सह अनेक आजाराबाबत रुग्णांच्या समस्या जाणून घेत योग्य वेळी योग्य निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांमुळे यावर नियंत्रण मिळवत बरे होता येते याबाबत रुग्णांचा आत्मविश्वास वाढवतात म्हणून आशा सेविकांसाठी ही प्रबोधनात्मक रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जेसिका अँड्र्यूस, मनोबल प्रकल्प लिंक वर्कर सौ नीता पाटील, संस्थेचे जिल्हा प्रोजेक्ट अधिकारी अमोल माने, प्रियांका भोसले, सुपरवायझर स्नेहा कांबळे व स्टाफ सीमा पाटील यांच्यासह आशा सेविका व कर्मचारी उपस्थित होते। शिय प्रतिनिधी संदीप कांबळे। मी डॉक्टर जेसिका अँड्रूस, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली। आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात टीबी HIV जनजागृती या निमित्ताने दिनांक 6/1/25 या रोजी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मनोबल लिंक वर्कर प्रकल्प यांच्या अंतर्गत आपण HIV TB जनजागृती निमित्त रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या। तरी त्यामध्ये 18 आशा व 1 गटप्रवर्तक अशा 19 आपल्या आशा सेविकांनी भाग घेतलेला आहे। तरी ह्या स्पर्धेमध्ये अगदी उत्स्फूर्तरित्या त्यांनी भाग घेतला असून ते अनेक संशयित रुग्णांची तपासणीही आपण करून घेतलेली आहे। त्यात एक आपलं रुग्णाचं पॉझिटिव्ह टेस्ट आल्यामुळं त्याला आपण CPR येथे पुढच्या तपासणीसाठी संदर्भ सेवा दिलेली आहे। तरी ह्या रांगोळी स्पर्धेचं निकाल दिनांक 10 रोजी आपल्याला देण्यात येणार आहे। तरी मी सर्व लोकांनाही ज्यांना अशा आजाराचे संशयित लक्षणं काय असतील तर आवर्जून आपल्या लिंक वर्करची सहायता घेऊन त्याची तपासणी करून घ्यावी ही विनंती। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।